गोवा हा राष्ट्रीय महामार्ग होतोय, हा किती वर्ष होतोय, काय होतोय, हा प्रश्न अलिद आहे. पण या रस्त्यातील जो इंदापूर ते तळेगाव राजापूर हा जो भाग आहे, हा आपल्या रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्हा घेण्याचा उद्देश असा की प्रामुख्याने खेडचा जो भाग आहे तो आपल्याला फार अंतर्भूत आहे. तर हे जे अंतर आहे ते 283.33 किलोमीटर आहे. आणि पुढे तो आणखी जे दोन टप्पे आहेत, म्हणजे हा हायवे टोटली इंदापूर टू गोवा हा 10 टप्प्यामध्ये विभागला गेलेला आहे. याच्यापैकी 8 टप्पे हे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात. उर्वरित 2 टप्पे आहेत, हे 2 टप्पे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात. आपण आता जो विषय करतोय तो आपल्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये करतोय. आणि याची जी लांबी आहे ती 283.33 किलोमीटर आहे. या रस्त्यावर रस्ता करण्यापूर्वी एकूण 10 टप्प्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1,06,737 अधिकृत कागदोपत्री झाडं तोडल्याचा उल्लेख केलेला आहे माहिती अधिकारामध्ये. परंतु जी ही झाडं त्यांनी तोडली आहेत, ह्या झाडं तोडण्याकरता वन विभागाची जी परवानगी घेण्यात आली होती, या परवानगीमध्ये त्यांची नावं आहेत आंबा, जांभूळ, सागवान, खैर अशी ही फक्त 7 प्रकारची झाडं त्यांच्या त्या ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. पण ज्यावेळी प्रत्यक्ष आपण हायवे पाहिला असेल तुम्ही, तर या हायवेवरती उंबर, पिंपळ, वड, पायर अशी जी वटवृक्ष जातीची होती, प्रामुख्याने संगमेश्वरचा भाग तर आपण जातायचा भाग बघत होतो, ही वटवृक्ष जातीची जी मोठी झाडं होती, जी आपल्याला पूर्ण पूरक होती, ही झाडं तोडण्याची कुठेही परवानगी घेतलेली नव्हती. आणि हा संपूर्ण जो आपल्या कोकणावर एक फार मोठं संकट आहे, जी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे जर त्यांनी म्हटलं 1,06,737 झाडं तोडली, तर माझा तर अंदाज असा आहे की ही तिप्पट झाडं म्हणजे साधारण 4 लाखाच्या आसपास ही झाडं तोडली गेली आहेत. हे अखंड कोकणवासियांवर फार मोठं संकट आहे. आता या संकटाला मार्ग काय आहे की ज्यावेळी कोणताही राष्ट्रीय महामार्ग केला जातो, तर त्या राष्ट्रीय महामार्ग करत असताना त्याच्यावर बंधन असतं इंडियन रोड काँग्रेसचं. म्हणजे त्यांनी जी मार्गदर्शक प्रणाली दिलेली आहे त्या तत्वानुसार त्यांनी काम करायचं असतं. तर याच्यामध्ये लँडस्केप आणि प्लांटेशन साठी ज्या गाईडलाईन्स आहेत, या गाईडलाईन्स मध्ये प्रामुख्यानं काय आहे की रस्ता जो भाग रस्ता होईल त्या रस्त्याच्या बाजूला, दोन्ही बाजूला सर्वप्रथम 1.5 मीटर म्हणजे 5 फूट जागा सोडून रस्त्याला पूर्णपणे पॅरलल अशी 10-10 फुटावर त्यांनी पहिले एक जातीची वृक्ष लागवड करायची. दुसरी रो असेल जिथे आरओडब्ल्यू असेल, रस्त्याचं रुंदीकरण असेल, तिथे त्यांनी दुसरी रो करायची. आणि त्या दुसरी रो मध्ये त्या जागा 20-20 फुटावरती झाडं असतील. आणि या व्यतिरिक्त आणखी जागा शिल्लक असेल तर तिसरी रो करायची, ती पण 10 फुटावर काटकोण्यात असेल आणि त्यांची रो असेल 30-30 फुटावर असेल, म्हणजे इथे वटवृक्ष असेल. ह्या रस्त्याच्या बाजूची झाडं झाली. त्याचप्रमाणे जो रस्त्यांचा मध्यान्न म्हणतो, मीडियन म्हणतो, या मीडियन मध्ये त्या मीडियनच्या रुंदीनुसार त्यांनी 10-10 फुटावर झाडं लावायची. आणि जिथे 5 फुटापेक्षा जास्त मध्यान्न आहे तिथे ती डबल रोला झिगझॅग पद्धतीनं, म्हणजे इकडे 10 फुटावर इथे 10 फुटावर करून 5-5 फुटावरची झिगझॅग पद्धतीने ती झाडी लावायची. हा नियम आहे. आणि हा नियम म्हणजे नुसतं आलो आणि झाडं लावली की अशातला हा भाग नाही. तर त्यांनी जानेवारी टू मार्च महिन्यामध्ये पूर्णपणे सर्वेक्षण करायचंय. आणि हे सर्वेक्षण करून त्या जाग्यावर 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फूट म्हणजे 2 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2 फूट खोल असे दोन्ही ठिकाणी खड्डे मारायचे आहेत. आणि त्या खड्ड्यामध्ये पालापाचोळा, सेंद्रिय खत आणि आपण जी चांगली माती म्हणतोय टाकून तो खड्डा भरायचा आहे. आणि पहिल्या पावसामध्ये तिथे लागवड त्यांनी करायची आहे. ही लागवड करताना सुद्धा ज्या बाजूनं लागवड करायची आहे तेथे स्थानिक प्रजातीची 5 ते 7 फूट उंचीची कंपल्सरी झाडं लावायची आहेत. ही लावली की भाग संपला नाही, तर त्याच्या बाजूने त्यांनी पावसाळ्यामध्ये सुद्धा गवत काढायचं आहे. त्यानंतर पावसाळा संपता क्षणी ती बाजू पूर्ण साफ करायची आहे आणि त्याला रिंगण घालायचं आहे, पुरण घालायचं आहे आणि त्याला पूर्णपणे जसं IRC मध्ये दिलंय तसे पाणी घालण्याची व्यवस्था करायची. हा कायद्याचा परिपूर्ण भाग झाला. मध्यान्नामध्ये कोणती झाडं लावावीत याचंही दिलेलं आहे, बाजूला कोणती झाडं लावावीत हेही दिले.
आता हा विषय आपण 2022 पासून ज्यावेळी काही प्रमाणात आपलं चिपळूण खेड यांचं काम झालं, त्यावेळेपासून आपण यांच्याकडे पत्रव्यवहार करतोय. 2023ला आपण उपोषण हे केलं होतं. त्यानंतर आपण एक चिपळूण वृक्ष लागवड हक्क समिती असे काही कार्यकर्ते तयार केले. आपण एकत्रित आलो, ज्याच्यामध्ये सतीश कदम होते, किशोर रेड्डीज आहेत, उदय होतारे आहेत, रामशेठ आहेत, अजित काका आहेत, अशी बरीच जण होती. आणि त्यावेळी पण आपण त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला, दाबण्याचा प्रयत्न केला. मिटिंग पण झाली होती, त्यांच्यावर मिटिंग झाली. प्रत्येक वेळी काय केलं जातंय, की हे फक्त त्यावेळी पत्र दिलं जातंय आणि नावाला झाडं लावण्याची सुरुवात केली जाते. आणि ते झाडं पण म्हणजे आपण म्हणतो ना, गावठी पद्धतीत पण नव्हे. 2 टिकाव मारलं, ते रोप टाकलं, की आपला विषय संपला. आता याचे दुष्परिणाम काय होत आहेत? तर तिथलं गवत न काढल्यामुळे वणवा लागतोय. झाडं सुकून मरतात, त्यांना पाणी घातलं नाही. आणि ही जर झाडं आपण इथे लावली नाही, जगवली नाहीत, तर आपल्या कोकणचं वाळवंट व्हायला वेळ जाणार नाही. एका बाजूला आपण डोंगर मोठ्या प्रमाणात तोडतोय, हजारो झाडं तोडतोय आणि झाडं लावत नाही. त्याकरता आपण जी ही इतक्या वेळा त्यांच्या उपोषणाची, म्हणजे अगदी गडकरी साहेबांपासून तर खालपर्यंत देतोय. आणि आपण फक्त जानेवारी किंवा मे महिन्यामध्ये जागे होतोय असं नाही. आपण वारंवार त्यांच्यावर पत्रव्यवहार करतोय, वारंवार त्यांना फोटो पाठवतोय कुठली झाडं, याची निद्रिस्तता आहे. तर आता काय आपला विषय आहे, की आपण येत्या 1 मेला महाराष्ट्र दिन, राष्ट्रीय महामार्गाचं उपविभागीय कार्यालय जे आपलं आहे, त्या कार्यालयाच्या बाहेर त्यांनी खड्डे तर मारले नाहीत, तर तेथे एक खड्डा मारून 6x4x4चा खड्डा मारून, ज्याच्यासाठी अधिकृत परवानगी आपण सर्व अधिकाऱ्यांकडे मागितलेली आहे, त्या खड्डा मारून त्या खड्ड्यामध्ये बसून आपण आमरण उपोषण करणार आहोत. आणि ह्या आमरण उपोषण जोपर्यंत ते खड्डे मारून होत नाहीत, जे जानेवारी ते मार्च मध्ये पूर्ण व्हायला होते, ते खड्डे अद्याप पूर्ण झाले, ते खड्डे मारून पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आपण तिथून उठणारे नाही आहोत. हे आपला या तुमच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आहे. तर या पत्रकार म्हणजे या आमरण उपोषणामध्ये जितके निसर्गप्रेमी असतील, त्यांचीच ही जबाबदारी नाहीये, प्रत्येक नागरिकाची आहे. आणि आपण ज्यावेळी या हायवेवरून जातो, मोटरसायकलने जातो, त्यावेळीची उन्हाची आपल्याला तडप लागते, तिडीक लागते, फार मोठ्या प्रमाणात आहे. एखाद्याची गाडी बंद पडली, तर तो भर दुपारी तो ढकलत नेऊ शकत नाही किंवा कुठे सावलीत लावू शकत नाही. एखाद्याला चक्कर आली, तर त्याला बसायला कुठे सावली नाही. तर ह्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपले जे जे पत्रकार संघ आहेत, त्यांना, जितक्या विविध संस्था आहेत आणि सर्व नागरिकांना मी विनंती करतो, की या उपोषणात सर्वांनी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा. कारण हे कोणाच्या एकट्यासाठी नाहीये, तर संपूर्ण आपली जी भावी पिढी, आणि आज आपण लक्ष दिलं नाही, तर आपल्याला याच्याबद्दल भावी पिढी माफ करणार नाही.